अशी वांग्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर नमस्कार मंडळी, सर्वात आधी वांगे धुवून कापून घेतले, त्यानंतर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले। भाजल्यावर शेंगदाणे आणि लसूण एकत्र बारीक करून घेतले। बारीक चिरलेल्या कांद्यात हळद, मसाला, मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घेतले। तयार झालेला मसाला वांग्यांमध्ये भरून घेतला। कुकरमध्ये तेल टाकून वांगे चांगले परतून घेतले। वांगे परतल्यानंतर उरलेला सगळा मसाला त्याच्यात टाकून छान परतून घेतला। त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करून घेतले आणि कोथिंबीर टाकली आणि कुकरच्या 2 शिट्या घेतल्या। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।